मावळचं पालेपठार म्हणून हे जे आहे ते शेवटचं टोक मावळचं म्हणून ओळखलं जाते. इथे ह्या मावळमध्ये मोठ्या प्रमाणात ज्या ह्या पालेपठारमध्ये लोकवस्ती आहे. मात्र इथे कुठल्याही सुविधा ज्या आहे इथल्या लोकांना मिळाल्या नाही. पाण्यासाठी ना वणवण भटकावं लागते. आपण बघत असाल हे जे विहीर आहे, ह्या विहिरीतून पाणी काढण्यासाठी त्यांना कितीतरी त्रास होतोय. इथं ज्येष्ठ नागरिक असेल, महिला असेल, मुलं असेल, हे इथून हे पाणी काढतात आणि आपल्या घरी नेतात. किती गढूळ पाणी आहे या गढूळ पाण्यातलंही ते थोडंसं स्वच्छ करून पिण्याचा प्रयत्न करतात. मात्र हे जे पठार आहे शेवटचं आहे, इथं कुठल्याही ज्या आहे त्या सुविधा इथं पोहोचल्या नाही. शासकीय जे आहे त्याही इथं सुविधा पोहोचलेल्या नाही. इथे खासदार, आमदार जे आहे, इथे जे आहे जवळ-जवळ 2-2, 3-3 टर्म झालेल्या, मात्र इथे त्यांचं कुठलंही लक्ष आपल्याला इथे दिसत नाही. त्याच्यामुळे अजूनही या सुविधापासून हे जे नागरिक आहे ते लांबच असताना आपल्याला दिसत आहे. हे जे गढूळ पाणी आपण दिसत आहे, तेच पाणी पिण्याची वेळ त्या इथल्या लोकांवरती आलेली आहे. इथं ज्येष्ठ नागरिक असन, इथे जे हे पाणी काढताना जर एखाद्याचा तोल गेला आणि याच्यात दुर्घटना झाली, तर याला दोष कोणाचा? हे मोठ्या प्रमाणात जो आहे तो प्रश्न आहे. मात्र हे होत असताना सरकार जे आहे, का इथपर्यंत लक्ष देत नाही? इथले सरपंच असेल, काय असेल, कोणीही इथं लक्ष देत नाही. फक्त मतदानासाठी इथे लोक येतात आणि मतदान झाल्यानंतर उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, त्या तीनही ऋतूमध्ये इथलं जे पाणी जे आहे, इथलं यांना पिण्यावं लागते आणि याच पाण्यावरती यांना जे आहे ते गुजारण जे आहे ते करावं लागतं. त्याच्यामुळे इथल्या नागरिकांचं जे आहे आरोग्य जे आहे ते धोक्यात असल्याचं आपल्याला जाणवते. दिलीप कांबळे, साम टीव्ही, मावळ. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.